बोला सर, काय सक्सेस आहे शेअर करा. मागच्या 4 दिवसात तर एक 40 लीड जनरेट झाल्या स्पोकन ओके इंग्लिश क्लासचं. ओके ओके. स्पोकन इंग्लिश क्लासेस स्टार्ट केला आहे ऑनलाईन. तर 40 लीड मधून त्यामधलं आपलं कन्व्हर्जन 9 लीड कन्वर्ट केले आपण 40 मध्ये. ओके. आणि किती खर्च केली या 40 लीडसाठी तुम्ही? 40 लीड साठी आपण 250चं बजेट लावलं होतं. तर हा. आता 4च दिवस झाले, 1,000 रुपये खर्च झाला आणि आपण त्याच्यामधनं 3,000 रुपये कोर्स ठेवलेला आहे. तर 27,000 रुपये त्याच्यावरनं इन्कम जनरेट केली. म्हणजे म्हणू शकता की 27% रिटर्न ऑन इंटरेस्ट आहे. हो सर. येस. आणि सॅटिस्फाईड आहात तुम्ही सर्व या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्लॅटफॉर्म ॲडव्हर्टाइजमेंटसाठी? हो सर. ओके. आधी तुमचा बिझनेस कसा चालायचा फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या आधी? मी सर आतापर्यंत स्पायसेस मध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतं आपलं. हा, तसं हा. मी टीचर असल्यामुळे मी टीचिंग केलं आहे. तर त्याच्यामुळे मी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस स्टार्ट केले. ऑफलाईन ओके. मध्ये समरमध्ये ऑफलाईन मध्ये चालू केले 1 महिना. हम्म, तर ऑफलाईन मध्ये रिस्पॉन्स बरा भेटला तर मग म्हटलं ऑनलाईन करता येईल. हम्म. ऑनलाईन आता 4-5 दिवसापासून ट्राय केलं तर ऑनलाईन जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला. ओके. आणि आता तुम्ही काय सांगू शकाल जे कोणी तुम्हाला पाहत आहेत त्यांच्यासाठी एक स्टेटमेंट किंवा एक तुमच्या मार्फत मेसेज काय असेल? फेसबुक ऍड मध्ये जर इनिशियली जर प्रॉपर तुम्ही टार्गेटिंग केलं तर डेफिनेटली यू विल गेट बेस्ट रिझल्ट by using Facebook marketing. So I suggest you need to focus on Facebook marketing and you launch your ad continuously. Definitely you will get more benefit in terms of money as well as customer.